बातमी खळबळ उडवून देणारी आहे। मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप एकनाथ खडसेंनी केला। गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी व्हायरल केलेल्या क्लिपच्या आधारावर खडसेंनी मोठं वक्तव्य केलंय। तर या आरोपांना उत्तर देताना महाजनांनी खडसेंना थेट आव्हान दिलं। एक पुरावा दाखवा, राजकारणातून बाहेर पडेन असं महाजन यांनी म्हटलंय। एका IAS अधिकाऱ्यांना त्यांनी 100 वेळा फोन केले। आता हे गिरीश महाजनांचे जे IAS अधिकाऱ्यांची आणि यांची गोष्ट आहे, हे सर्वश्रुत आहे, उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, आजचं नाही आहे। हे कित्येक वर्षापासून ही चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि ते अधिकारी कोण आहे हे सर्वांना श्रुत आहे, मलाही माहिती आहे, सर्वांनाच माहिती आहे। पण एखाद्या अधिकाऱ्याचं नाव घेणं योग्य होणार नाही असं अनिल थत्तेसुद्धा बोललेत। आणि मला वाटतं की असे जे मंत्री आहेत जे IAS अधिकाऱ्यांना फोन करतात असा अनिल थत्तेंचा आरोप आहे, त्यात जर तथ्य असेल त्यांना मंत्रिपदावर आणण्याचा काय अधिकार आहे? नैतिकता आहे की नाही? काहीतरी बायकांना बोलवायचं, बायकांना फोन करायचं असे जर आरोप होत असतील तर ते गंभीर स्वरूपाचे आरोप आहे। कशासाठी लोकांची दिशाभूल करतायत आणि म्हणून मला वाटतं काय असेल त्याने दाखवावं। पण मी जर एक गोष्ट सांगितली तर त्यांना लोक बाहेर निघाले तरी डोळ्याने मारतील। मी त्यांच्या इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही। एक तरी पुरावा द्यावा कुठेतरी गोष्टीचा। गेल्या अनेक वर्षापासून वारंवार काहीतरी घाणेरडी भाषा करायची, घाणेरडं स्टेटमेंट करायचं, कमरेखालची भाषा करायची, काही सिद्ध करता येत नाही, आरोप करता येत नाही। त्यामुळे मग फक्त एकच त्यांचं की काहीतरी चरित्र हनन करायचं, याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही राहिलेलं नाही। माझं अजूनही त्यांना आव्हान आहे की त्यांनी एक पुरावा दाखवावा, मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेल।